अभिजित दिपके गेल्या महिन्याभरापासून भारतात सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव. हे नाव जोडलं गेले देशातल्या सिस्टीम बद्दल मनात रोष असलेल्या तरुणांच्या आंदोलनाशी. काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे असतात अशा आशयाचं विधान भारताच्या सरन्यायाधीशांनी केलं, ज्यामुळे चिडलेल्या देशातल्या तरुणाईला आपल्या रागाला वाट करून देण्यासाठी एक हक्काचा प्लॅटफॉर्म हवा होता, जो मिळाला अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टी या डिजिटल पॉलिटिकल सटायरमुळे. कॉक्रोच जनता पार्टी हा तरुणांच्या नाराजीचा आवाज आहे असं दिपके यांनी सांगितलं आणि काही तासातच सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीचे लाखो फॉलोअर्स झाले. सोशल मीडियावर सुरू झालेली ही सटायर पॉलिटिकल पार्टी हळूहळू लोकांचा असंतोष आणि राजकीय निराशा व्यक्त करण्याचं माध्यम बनली आहे. आता सोशल मीडियावरची देशातल्या न्याय व्यवस्थेविरुद्धची ही चळवळ रस्त्यावरच्या आंदोलनात देखील बदलल्याचं दिसतंय. अमेरिकेतनं थेट दिल्ली गाठत अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर आंदोलनाला सुरुवात केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असलं तरी हे देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारं आंदोलन असल्याची चर्चा व्हायला लागली आहे. पण एकीकडे हे सगळं होत असतानाच अभिजित दिपके यांचं संभाजीनगर इथं राहणारं कुटुंब मात्र काळजीत पडलंय. आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता अभिजित यांच्या आई वडिलांना आहे. ते आपलं राहतं घर सोडून दुसरीकडे राहायला गेलेले आहेत. अभिजित यांच्या आई वडिलांनी नेमकं काय सांगितलंय, त्यांना आपल्या मुलाच्या भविष्याची कसली भीती आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. अभिजित दिपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर इथले रहिवासी. अमेरिकेतल्या बोस्टन युनिव्हर्सिटीत ते पब्लिक रिलेशन्स मध्ये मास्टर्सचं शिक्षण घेत आहेत. त्यांनी बोस्टन मधनं सोशल मीडियावर सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीला तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला. सोशल मीडियावर त्यांनी गुगल फॉर्म शेअर करत कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य होण्यासाठी तरुणांना आवाहन केलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या नावानं वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाउंट्स तयार झाली आणि त्याचे लाखो फॉलोअर्स झाले. पण 22 मेला अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं. या धमकीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट स्वतः अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर शेअर करत आपल्याला आता जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असं सांगितलं. या धमकीच्या मेसेजेस नंतर एकच खळबळ उडाली. अभिजित दिपके यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी व्हायला लागली. या धमकीच्या प्रकारानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तातडीनं ऍक्शन मोड मध्ये येत वाळूज महानगर भागातल्या अभिजित दिपके यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. या सगळ्यामुळे दिपके यांचे आई वडील प्रचंड चिंतेत पडले. धमकीचं गांभीर्य ओळखून आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिपके कुटुंबियांनी तातडीनं स्वतःच्या घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. अभिजितच्या या नव्या राजकीय प्रयोगाबद्दल त्याचे आई वडील अत्यंत भावुक झाले. आम्हाला या पक्षाबद्दल काहीच माहिती नव्हती. सोशल मीडियावरनच ही गोष्ट आम्हाला समजली. आजकालचं राजकारण पाहता कधीही काहीही होऊ शकतं. या पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्हाला अभिजितची खूप काळजी वाटतेय. त्याने राजकारणात न पडता स्वतः सरकारी नोकरी मिळवून सुखाचं आयुष्य जगावं असाच आमचा त्याला सल्ला आहे, अशा भावना अभिजित यांच्या आई वडिलांनी व्यक्त केल्या. अभिजितच्या प्रसिद्धीच्या चिंतेनं आपल्याला 2 दिवस झोप लागली नसल्याचं अभिजित यांच्या आई अनिता दिपके यांनी सांगितलं. प्रसिद्धीमुळे भीती वाटते. सरकार कधी काय करेल सांगता येत नाही. उचलून नेतात, अटक करतात. आपल्याला याची काय सवय नाहीये. आपल्या मुलाला अटक करतील की काय असं वाटतं, असं म्हणत अनिता दिपके यांनी काळजी व्यक्त केली होती. तर त्यांचे वडील भगवान दिपके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. राजकारण हा आमचा पिंड नाहीये. माझी इच्छा होती की त्यांना क्लास 1 ऑफिसर व्हावं. त्यामुळे तो जे करतोय ते त्यांनी थांबवावं असा सल्ला सुद्धा दिपके यांच्या आई वडिलांनी त्यांना दिला होता. पण अभिजित यांच्या कॉक्रोच जनता पार्टीचा विस्तार दिवसेंदिवस वाढायला लागला. त्याप्रमाणे दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात सुद्धा प्रचार व्हायला लागला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी कॉक्रोच जनता पार्टीला अप्रत्यक्षपणे टार्गेट करणारे एक ट्विट केलेलं. सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स वाढवण्याचा जे लोक प्रयत्न करतायत ते पाकिस्तानी आणि जॉर्ज सोरोसच्या गँग्स आहेत. त्यांची मला कीव येते असं किरेन रिजिजू यांनी म्हटलेलं. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांना पाकिस्तानी एजंट म्हणून सुद्धा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. कॉक्रोच जनता पार्टीला भारत विरोधी शक्तींकडून फंडिंग होत असून देशामध्ये अराजकता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे आरोप सुद्धा सीजेपीवर झाले. सीजेपीच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करत सीबीआयची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली. त्यामुळे अभिजित दिपके यांच्याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये अभिजित दिपके थांबले नाहीत. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर भारतातल्या शिक्षण क्षेत्रात असलेले दोष दूर करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.
यासाठी 6 जूनला दिल्लीतल्या जंतर मंतरवर मोठे आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कॉक्रोच जनता पार्टीच्या 3 प्रवक्त्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आणि 3 जूनला त्यांच्याकडनं दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन होणार आहे असं कॉक्रोच जनता पार्टीकडनं सांगण्यात आलं. मुख्य म्हणजे इतके दिवस सिस्टीम विरोधातली ही चळवळ फक्त सोशल मीडियावर चालू होती, पण आता सीजेपीचे समर्थक थेट रस्त्यावर उतरणार असल्यानं त्याची मोठी चर्चा झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतके दिवस अभिजित दिपके हे बोस्टन मधनं सगळी चळवळ चालवत होते, पण आपण या आंदोलनासाठी भारतात येतोय अशी घोषणा त्यांनी केली. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांच्या चिंतेत आणखीनच भर पडली. अभिजित भारतात आल्यावर त्याला काही होऊ नये म्हणून काळजी वाटते. आई वडील आहोत म्हणून मुलाची चिंता वाटणारच असं त्याच्या आई वडिलांनी म्हटलं. इतकंच नाही तर मुलानं भारतात पाऊल ठेवायच्या आधीच त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधलं आपलं राहतं घर सोडलं आणि तात्पुरत्या काळासाठी त्यांनी दुसरीकडे स्थलांतर केले. पण हे स्थलांतर कोणत्याही थेट धमकीमुळे करण्यात आलेलं नसून केवळ वाढत्या जनशोभाचा आणि प्रसिद्धीचा विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा कौटुंबिक निर्णय आहे असं अभिजितचे वडील भगवान दिपके यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. सुरुवातीला आपण मुलाला या आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्या दृढ निर्णयापुढे शेवटी आपला नकार मागे घ्यावा लागला असंही त्यांनी म्हटलंय. तर अभिजित यांच्या आई अनिता दिपके यांनी माध्यमांशी बोलताना आपली भीती व्यक्त केली आहे. आपल्या मुलानं राजकारणाच्या आणि आंदोलनाच्या या चक्रव्यूहात न पडता अमेरिकेतल्या त्याच्या उज्ज्वल व्यावसायिक कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आता मुलाच्या काळजीपोटी त्याच्या आई वडिलांना गहिवरून आले. तर अभिजित यांचे काका विलास दिपके यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्यात. अभिजित अमेरिकेवरनं आला ही चांगली गोष्ट आहे, पण आमच्यासाठी आज संकटाचा दिवस आहे. रात्रीपासून आमची झोप उडाली आहे आणि जेवणाची इच्छा देखील गेली आहे. आम्ही फार चिंतेमध्ये आहोत, कारण हे सरकार काय करेल याचा आम्हाला अंदाज नाही. आमचा एकुलता एक मुलगा आहे. लहान काका होण्याच्या नात्यानं माझ्या मनात खूप काळजी वाटतेय असं म्हणताना अभिजित यांच्या काकांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. एकंदरीतच सिस्टीम विरोधात आपल्या लढ्यातनं माघार घ्यायला अभिजित दिपके यांनी नकार दिलाय. ते आता थेटपणे भारतात आल्यानं जंतर मंतरवरती आंदोलन करत असल्यामुळे त्यांना पाठिंबा देखील मिळताना दिसतोय. अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झालेल्या या चळवळीकडे देशाचं भविष्य बदलणारी चळवळ म्हणून देखील पाहिलं जाते. पण यासोबतच दिपके यांना होणाऱ्या विरोधामुळे, त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे अभिजित यांच्या आई वडिलांना मात्र आपल्या मुलाच्या भविष्याची भीती आणि चिंता लागून राहिली आहे आणि यापोटीच त्यांनी आपलं संभाजीनगरचं राहतं घर देखील काही काळासाठी सोडले. अभिजित दिपके यांच्या आंदोलनाबद्दल आणि त्यांच्या आई वडिलांच्या काळजीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.